वाह तर मित्रांनो आता थकलेली मंडळी आहे तर मंडळीला जरा कुल्फीचा आस्वाद पाहिजे. कुल्फ्या खायला लागल्यात. आता आम्ही कडेपठारावर पोहोचलो आहोत. खूप दमलो. तर मित्रांनो पाहू शकता आता जुगारे पण आमच्या अट्टल आहेत. जुगाराची पण सोय केलेली बघा. कसे पत्ते कुटणारे आहेत. भावन भूता बोलतात ना ती झोंबलेलीच आहेत कायमची. त्याच्यात मी पण भूत आहे. मेंबर मी पण आहे त्याच्यात पत्ते कुटाला. या पाहुण्या कलाकार पाहुण्या आहेत ना या फक्त डान्सला उद्यासाठी सोय आहे. आजच्यासाठी काय नाही त्यांचा. फक्त वडापाव खाऊन करतात दांगा. वाह कशावरी थांबल्या मन पुरवलाय बायांचा. तरी कशावरी थांबल्या बायांनो कागद मी घुसल्या ग बायांनो. हे आहे काय पाहिजे बायांनो मला? सोन्याचा हार म्हणतात. सोन्याचा हार हे सोनियाचे नांदन माझ्या पाया घातल्या गार पाया घातल्या गार म्हणतात सोनियाचा हार. मित्रांनो फुल मजा करतात जेजुरीला जाताना बस मध्ये. तर मित्रांनो आता तिरुपती बालाजी मध्ये आलं. इथं तर मोबाईलला एंट्री नाही तरी पण बाहेरूनच घेतो शूटिंग. तिरुपती बालाजी पाहू शकता. तिरुपती बालाजीला आलो.
मित्रांनो हे तिरुपती बालाजी, तिरुपती बालाजी. तर मित्रांनो आता या आपल्या आलेला आहे जेजुरीला कराबाई नदी. कराबाई नदी इथे तरी कराबाई नदी आहे. या कराबाई नदीला काही सर्वजण येत नाही, पण आम्हाला ड्रायव्हरला माहिती होती, माहितीपूर्वक आम्ही आलेलो आहे. सर्वजण येत नाही म्हणजे कारण का त्यांना माहितीच नाही. आता आम्ही पण विचारपूस करून आहे. कराबाई नदी, नदीचं नाव नव्हतं माहिती, कराबाई नदी. तर पाहू शकता कराबाई नदी बरीचशी मोठी आहे, बराचसा एरिया मोठा आहे. हे टाकी मला वाटते दिघाटीवर आहे का कुठं आहे कळत नाही. हे बघा इथं गोंधळ वगैरे घालायला येतात जेजुरीवरून. कराबाई नदी येते मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू करत जा मित्रांनो, कंटिन्यू करत जा मित्रांनो. कराबाई नदी आहे, कराबाई नदी जेजुरीला. हे पहिल्यांदाच आलंय कराबाई नदीला. भरपूर मोठी आहे, चांगला आहे कराबाई नदीला. इथं गोंधळ वगैरे करतात, पहिल्यांदाच बघतोय. गोंधळ वगैरे करतात, अभिषेक करतात. हे पाहू शकता. तुम्ही कधी आले तर जेजुरीला या. कराबाई नदी कुठे आहे विचारू, रिक्षावाले घेऊन येतो. तर मित्रांनो कराबाई नदीचं आम्हाला दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जेजुरीला पोचलो. तर आता आमच्या जेजुरी गडाच्या रूमला आम्ही जातो. जो हॉल घेतलेला आहे आम्ही जेजुरी गडाला, तिथं आम्ही जेजुरीला त्या हॉलमध्ये जातो. नंतर मग तिथून निघणार करी पठाराला. तेव्हा करी पठाराची पण शूटिंग घेणार, तेव्हा तुम्ही असेच व्हिडिओ कंटिन्यू करत जा मित्रांनो. तर मित्रांनो आता मंडळी आमची आलेली आहे आणि आमच्या जेजुरी गडाच्या पायथ्याशी आम्ही जो आमचा हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही आता रवाना होत आहेत. तर आता सध्या आम्ही हे कुठली नदी रे बोलू, कराई नदी. हे नदीचे दर्शन झालेलं आहे. आता इथे या नदीच्या इथे गोंधळ वगैरे घालतात, अभिषेक करतात. आणि दुसरी गोष्ट जे केलेल्या पापाचे पावित्र्य इतकं स्वच्छ होऊन जातात. तर मित्रांनो आता चाललो आम्ही करी पठाराला. करी पठाराला निघालो. करी पठाराच्या पायथ्याचे चाललो. तिथून चालत जाणार आम्ही. रिक्षामध्ये बसलोय सध्या. ही माझी बायको आणि आमचे कुटुंबातले भावाची बायको साई आणि प्रगती, तशाच माझी मुलगी मोठी पूर्वा, तसेच अनोखी, आरोही, हर्ष, गुड्डू आणि पियू, अशी आम्ही मंडळी 8 मंडळी चाललोय करी पठाराला. सौ आमची बघत पण नाही. सौ आमची विनंती. तर व्हिडिओ कंटिन्यू करत जा. तर मित्रांनो आता आम्ही फायनली करी पठारा पायथ्याशी आलेलो आहे आणि इथून पायऱ्या चढायला सुरुवात करतो करी पठाराच्या. आता आमचं लेकरू कसं चालतंय बघायला लागेल, थकतोय का काय. आणि तशीच आमची विनंती, ह्याला तर दम लागणारच. ते कंटिन्यू पायऱ्या चढताना तिला प्रत्येक वेळी दम लागतोय. मला चालशील ना? चाल.
चारायला त्रास होतो. बघूया किती त्रास होते, किती सण करता येते बघूया आपण. करी पठार म्हणजे हलका नाही, भल्याभल्यांचं थकते का. किती फास्ट असला तरी पाऊण तास आपल्याला, नाही तर 1.5 तास लागेल जायला. आपण जायला असं बसत गेलो तर 1.5 तास. हे बघा आमच्या थकल्या मावल्या, पायऱ्या किती चढल्या, 100 पायऱ्या नाही चढल्या तर थकल्या. अजून किती चढायच्या आहेत. चला व्हिडिओ कंटिन्यू करत जा. तर मित्रांनो आता एवढा उंच आलं, 2 दम झाले, 2 दम झाले, पण ते थोडं चढले पण किती वाटले. मित्रांनो आता आम्ही जवळजवळ पाऊण टप्पा चढलो. तर आमच्या बायकोचं तर पाय थकले, कापायला लागले. तर मित्रांनो करी पठाराचा वरती आलोय. हे विरुद्ध दिशा करी पठाराची दुसरी बाजूची. मित्रांनो पाहू शकता वाऱ्याचा वेग किती आहे जोराने. मित्रांनो वरच्या टप्प्यावरून पाहू शकता तर मित्रांनो आता वरच्या टप्प्याला आलेलो करी पठाराच्या. आता कसं तरी चढून झालंय. जवळजवळ 5 वेळ बसला सर रस्त्याला, एवढे दम झाले, थकलो. अचानक येतो दम लागतो, तरी पण चढलो करी पठाराच्या पायऱ्या. तर आता आपण करी पठाराच्या आपल्या खंडरायाचं दर्शन घेऊ, नंतर मग अंधारपाराच्या आत निघून जायला पाहिजे खाली. तर व्हिडिओ कंटिन्यू करत. काय पाहिजे मला? हे काय पाहिजे? तर दमा उतरलाय बाबा, त्याला पियालाच पाहिजे. कुठली पाहिजे? थम्सअप घे मला, थम्सअप घे. स्प्राईट नको, गोड असते जास्त. काय पाहिजे तुला? घे. कुठली? थंड पाण्याची बॉटल नाही. कुठली? अरे लाल होती. ती नको रे, थंड. ती बघ, ती घे. थम्सअप, थम्सअप ती बघ. चला मला दम लागला तुला. मुलगा एका दमात चालला. मला टाटा कर, हाय कर. तुम्ही काय घेतलात?
तर मित्रांनो ह्या मुली सर्व माझ्या सोबत आल्यात. ए चला या, चला चला चला. एलकोट एलकोट सदानंदाचा मल्हारी मार्तंड. चला तर मित्रांनो आता आम्ही कडीपठाराच्या मंदिराशी आलो. ते दर्शन घेतो. अंधारपराच्या आत पहिला खाली उतरतो कारण रस्ता आम्हाला जरा डेंजर आहे जायला. तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या जवळ आलो. जे कडीपठाराचं मंदिर बोलतात तिथं ते सर्व लोक येत नाही. ज्याला जमते तोच येतो. त्रासदायक आहे, चालायला भरपूर लागते. पॉवर पण एनर्जी पण असावी लागेल शरीरामध्ये, तोच माणूस येऊ शकते. गाईज आता आम्ही कडीपठारावर पोहोचलो आहोत. खूप दमलो. आता तुम्हाला दर्शन घेतो आणि खाली उतरतो आणि उद्याला भेटू मग. हां तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो आता कडीपठाराच्या मंदिराशी आलोय. हे बघा कडीपठाराचं मंदिर. रचना कशी आहे मंदिराची बघा. पूर्ण दगडाच्या साह्याने. पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो मंदिरात पाया पडण्यासाठी लाईनला राहतोय. दर्शन घेतो. नंतर पुन्हा जेजुरी पर्वत, शिवलिंग, लोक दुसरे कैलास शिखर. रघुनंदन सावळा काम धाम संसार विसरी. काम धाम संसार विसरी. हरी भजनी तर मित्रांनो कडीपठाराचं हा मंदिर आहे. कुठलं नाव काय दिलंय? श्री खंडोबा देवता. खंडोबा देवता. तर मित्रांनो कडीपठाराला महादेवाचं शिवलिंगाचं मंदिर आहे. पुराण काळातलं बघा. पूर्ण दगडाने बांधलेलं आहे मंदिर.
मित्रांनो आता दर्शन वगैरे सर्व काही झालेलं आहे. जेजुरी करीपठाराला आलो होतो. करीपठाराचा दर्शन झालेलं आहे आणि करीपठाराचं दर्शन होऊन आता आम्ही घरी म्हणजे खाली मंदिराकडे खालच्या दुसऱ्या मंदिराकडे जातो आणि तिथून आम्ही आमच्या रूमवर जातो. जो हॉल आहे तिथे जातो. तसंच आता आम्ही करीपठारावर जे वरती आहेत तिथून खाली जो मंदिर दिसतोय खाली त्या मंदिर आहे तो म्हणजे बानुबाईचा मंदिर आहे असं आम्हाला आत्ताच कळलंय. ते बानुबाईचं मंदिर तर तो खाली मंदिर आहे तो माहिती नव्हता. तर इथल्या स्थानिकांनी सांगितलं तर बानुबाईचं मंदिर आहे. तर असंच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत. जयदास दादा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर मित्रांनो आता थकलेली मंडळी आहे तर मंडळीला जरा कुल्फीचा असं पाहिजे. कुल्फ्या खायला लागल्या. थकली म्हणजे एनर्जीच राहिली नाही. तुम्ही पण या कुल्फ्या खा. असं कंटिन्यूचं पाणी तर प्यायलाच लागेल तुम्हाला चढताना. बरंच येईल प्यास भरपूर लागते. थकतोय माणूस. ज्याच्यानी एनर्जी असेल तोच माणूस एकदम जोरात चढतोय. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत जा. मित्रांनो करीपठारावरून त्या जेजुरी गाड्याला जाताना खाली हे असं दगडधोंड्यावरून जायला लागते. डेंजरस रस्ता तरी पण माणसं येतात जाता वेळे पाहू शकता. कायमचा माणूस जाईल कसा आहे. तर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. टाटा बाय बाय गुड बाय.